अखिल भारतीय महानुभाव संमेलन व श्रीमद भगवद्गीता जयंती महोत्सव निमित्त गुजरातमधील वाळविहार येथे आयोजित करण्यात आला होता। या 3 दिवसीय अखिल भारतीय महानुभाव संमेलनाचा समारोप शुक्रवारी महंताच्या उपस्थितीत झाला। यावेळी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे राष्ट्रीय संघटक दिनकर पाटील यांनी आता आपल्याला स्वस्थ बसून चालणार नाही, तर भडोच येथील परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर स्वामी यांचे जन्मस्थळ ताब्यात घेण्यासाठी आपण जनजागृती करणार आहोत। याकरिता आपल्याला गुजरातची राजधानी गांधीनगर येथे जावे लागेल। शासन दरबारी हा प्रश्न सातत्याने मांडला। या 3 दिवसीय संमेलनामध्ये विविध असे ठराव पारित करण्यात आले असून भडोच्या जन्मस्थानाचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व संत महंत आणि महानुभाव पंथीयांनी भडोच येथे उपोषणाला बसण्याची गरज आहे। मराठी भाषा विद्यापीठ रुद्रपूरला व्हावे यासाठी आम्ही 10 वर्ष सातत्याने लढा देत होतो। अखेर न्याय मिळाला असून आता राज्य शासनाने मराठी भाषा विद्यापीठ येथे स्थापनेसाठी प्रश्न मार्गी लावला आहे। अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे दुर्गम भागात पंथाचा प्रचार प्रसार करावा। महानुभाव पंथाचा प्रचार होण्यासाठी विचारांची ज्योत अखंड तेवत ठेवावी लागेल। महानुभाव पंथांचा दिनकर अण्णा पाटील यांच्यासारखा लोकप्रतिनिधी लोकसभेत असावा असे आवाहन यावेळी साधू महंतांनी केले। ज्या भूमीला आम्हाला मिळवायचं त्या भूमीबद्दल झाला आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही अवघा महानुभाव महाराष्ट्रातला असेल, गुजरातला असेल, मग तो पंजाबातला असेल, अवघा महानुभाव सर्व आज मात्र या 5 लोकांचे यांनी आभार मानली पाहिजे, नक्की मानली पाहिजे। त्यात आमचे प्रकाश सेठ ननावरे, मला तो पक्ष सांगायचा राहिला की प्रकाश सेठ ननावरे अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे, मला वाटतं महाराष्ट्राचे सचिव होते। आमचे राजाभाऊ जायभाऊजी काँग्रेसचे, पंजा निशाणी काँग्रेसची आहे, त्या काँग्रेसचं अनेक वर्ष काम केलं। त्यांना तो पंजा इथे आणला नाही, त्यांचं घड्याळ इथं आणलं नाही। यांचा मात्र श्री चक्रधर महाराजांचा विचार त्यांनी इथे घेऊन या 5 लोकांनी आपलं प्रबळ अशी शक्ती दिनकर अण्णा पाटलांच्या उभी करून दिली। बोलताना नाही तर बाळासाहेब बोलायचं म्हटलं की नाही म्हणतात। दत्ताजी नाना हे सात्विक विचाराचा माणूस, अबोल माणूस, परंतु ही अबोल माणसं अण्णा पाटलांच्या मागे उभी राहिली आणि अण्णांनी मात्र महाराष्ट्र पिंजून काढत असताना माणसाच्या मनामध्ये मानवा पंथाची ज्योत धगधगून पेटवली। भगवान श्री चक्रधर स्वामींचं अवताराचं ठिकाण आहे आणि या ठिकाणाला आपल्या महानुभाव पंथाच्या हृदयामध्ये फार मोठं स्थान आहे आणि ते करण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या सहकार्याने, कुठलाही पक्ष तर या मंडळीचा नाहीच, पण आपल्यातून कुठलेही वेगवेगळे गट न करता एकत्र येऊन हे कार्य करायचं आहे। आणि ते कार्य करण्याला गेल्या वर्षापासून आदरणीय दिनकर अण्णाजी पाटील या सानप साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीतून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे। या ठिकाणी आदरणीय गेली 15 वर्ष, मधले 5 वर्ष सोडले तर त्याच्या अगोदर कारंजेकर बाबा कैवल्यवासी हे अध्यक्ष असताना मी कार्याध्यक्ष होतो आणि 10 वर्ष आम्ही एकत्र काम केलं। बाबांनी या ठिकाणी परिषदे संदर्भात जे वक्तव्य केलं त्या संदर्भात मला चिठ्ठ्या आल्या की तुम्ही 1.5 वर्ष काय केलं, पण बाबांनी मला सांगितलं, मी जरी जनरल बोललो असलो तरी माझ्या मागच्या काळाबद्दल बोललेलो आहे। तुमच्या गुजरात राज्यात वलसाड जिल्ह्यात कपराडा तालुका वाळवीर गावी 20 तारखेपासून 20, 21, 22 आज तारीख, आज संपूर्ण भारतातून साधू संत महंत तपस्वी आल्या होत्या, साधक आले होते आणि अतिशय आनंदामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे। 6 महिने या कार्यक्रमाची तयारी चालू होती। धर्मासाठी, धर्मकार्यासाठी हा कार्यक्रम होता। भरोचं आमचं जे स्थान आहे चक्रधर स्वामींचं जन्मस्थळ ते आमच्या ताब्यात मिळावं, दर्शनासाठी मिळावं आणि या भागामध्ये, गुजरात राज्यात अतिदुर्गम भागामध्ये आदिवासी बांधवांनी जो धर्म स्वीकारला त्यांना एक बळ मिळावं, त्यासाठी खरा हा कार्यक्रम होता आणि हा यशस्वी असा कार्यक्रम झाला। आणि आज मला खूप खरा आनंद झालेला आहे की हा कार्यक्रम यशस्वीसाठी खूप कष्ट घ्यावं लागले, खूप त्रास सहन करावा लागला। एक धर्मकार्य म्हणून धर्माचं कार्य करत असताना खूप आनंद होतो, तो आज या ठिकाणी झालेला आहे। आणि हा कार्यक्रम आज संपन्न झाला, समाप्त झाला। या ठिकाणी सर्व आलेल्यांना भोजनाची सोय होती, राहण्याची सोय होती, सगळीच सोय होती। अतिशय आनंदामध्ये सगळे साधू संत आणि साधक या ठिकाणून गेले। दंडवत प्रणाम। मानवपंथी असल्यामुळे
आम्हाला ते सातत्यानं असं वाटायचं की सर्वसामान्य लोकांना एकदा मानभावपंथ काय आहे हे आपण दाखवलं पाहिजे. आणि तो हेतू मनामध्ये ठेवून त्या ठिकाणी 2002 साली आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी त्या अखिल भारतीय महानुभाव संमेलन घेतलं. आणि त्या संमेलनाच्या माध्यमामधून मग दूरदर्शन असेल, वर्तमानपत्र असेल, या माध्यमातून खऱ्या अर्थानं महानुभावपंथ काय आहे हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलं गेलं. दुसरं संमेलन आम्ही घेतलं. दुसरं संमेलन घेत असताना अनेक गोष्टी आमच्या डोळ्यासमोर आल्या. संमेलन नाशिकमध्ये असल्यामुळे संमेलन अतिभव्य दिव्य होणार यात तरी मात्र आमच्या मनात शंका नव्हती. आणि घेण्याचा हेतू फक्त एवढाच होता का जे खऱ्या अर्थानं अनेक मागण्या या ठिकाणी दिनकर अण्णांनी मांडलेल्या आहे, परंतु सर्वात महत्वाची जे तुमचं आमचं मानवपंथांचं जे कुलदैवत आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं जन्मस्थान हे आपल्याला दर्शनासाठी मोकळं व्हावं, एक अशी माफक मागणी या ठिकाणी आपली आहे. परंतु कुठलाही प्रश्न सोडवायचा असेल, शासन दरबारी जोपर्यंत आपली ताकद दिसत नाही, जोपर्यंत आपण एखादा चमत्कार करत नाही, तोपर्यंत ती मंडळी आपल्याला नमस्कार करणार नाही. निष्ठं मिळणार आहे आणि आपण मिळवायचं हे करण्यासाठी सुद्धा खूप कष्ट करावं लागणार आहे. त्यामध्ये एक आपल्याला सभा एक 5-10 हजार 15,000 लोकांची, 5-7 हजार साधूंची, आपल्याला गुजरातला सुद्धा जितूबाईच्या मदतीने, त्यांच्या सहकार्याने, आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या साधू संत महंतांच्या मदतीने ती आपल्याला घ्यायची आहे. तशीच सभा आपल्याला एक काही काम याचं दिल्लीला सुद्धा आणत असतं पुरातनचं. तर आपले जे महाराष्ट्रातले जे काही मंत्री दिल्लीला असेल, दानवेदादा असतील, भागवत कराड असतील, भारती पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांच्या मदतीने आपल्याला दिल्लीला सुद्धा एक असाच एक मेळावा मोर्चा भविष्यामध्ये घ्यायचा आहे. तसं राज्यामध्ये जवळजवळ आपले बरेच विषय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपण ते मार्गी लावलेला आहे. थोडाफार 1-2 विषय राहिलेले आहे. त्यामध्ये सुट्टीचा विषय असेल, चक्रधर जयंती शासकीय पद्धतीने साजरी करण्याचा असेल. मला असं वाटतं 1-2 महिन्यापूर्वी मोहनदादांची आणि फडणवीस साहेबांची चर्चा झालेली आहे. एकदा परत आपण सगळेजण दत्ताजींना आपण जाऊ दिनकरांना आणि त्याची सुद्धा वेळ घेऊ आणि लवकरात लवकर कसं त्याचं गॅजेट निघेल यासाठी सुद्धा आपल्या सगळ्यांना त्याचे प्रयत्न करावे लागणार आहे. वेळ ही बरीच झालेली आहे. वेगवेगळ्या भागातनं सगळे आलेले आहे. साधून संतांसमोर आम्ही बोललं नाही पाहिजे. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांना घ्यायचं आहे. परंतु ज्या ज्या वेळेस धर्माचं काम असेल, पंथाचं काम असेल, उपदेशांचं काम असेल, आम्ही कोण कुठल्या पक्षात आहे, कोण कुठल्या स्टेजवर आहे, परंतु ज्यावेळेस धर्माचं काम असतं त्यावेळेस आम्ही सर्वजण एकत्र येत असतो आणि धर्मासाठी लढा देत असतो. श्री चक्रधर स्वामी जयंतीला शासकीय सुट्टी मंजूर व्हावी, जायचा देव येथे शासकीय महापूजा व्हावी यांसारखे प्रश्न देखील शासनाकडे सातत्याने मांडत एकच असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत विध्वंस बाबा फलटण, महंत कारंजेकर बाबा अमरावती, महंत जामोदेकर बाबा, अतुलमुनी काकाजी, महंत तेल्हारकर बाबा परभणी, महंत येळमारकर बाबा, महंत कापूस तळणीकर बाबा, महंत लोणारकर बाबा, महंत सुकेनेकर बाबा सुकेने, तपस्विनी आलेगावकर, अक्काजीबाई, तपस्विनी नगरकर, अक्काजीबाईजी, महंत राजचंद्र बाबा पुणे, महंत कृष्णराजा बाबा तसेच या संमेलनाचे मुख्य आयोजक दिनकर अण्णा पाटील, गुजरातचे आमदार जितूभाई चौधरी, माजी आमदार माधवराव राऊत, जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षीबेन, नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप, दत्ताजी नाना गायकवाड, प्रकाश शेठ ननावरे, राजेंद्र जायभावे, भास्करराव गावित, अरुण महानुभाव, छबू नागरे, साहेबराव आव्हाड, प्रवीणदादा शेवलीकर, दत्तात्रय गवळी तसेच भागवतचार्य चिरडे बाबा, नाशिक जिल्हा मराठा परिषदेचे अध्यक्ष कृष्णराज बाबा मराठे, कार्याध्यक्ष वालेराज बाबा पातुरकर, डोळसकर बाबा शास्त्री, भाईदेव मुनी मानेकर, दत्तराजा बाबा चिरडे, सायराज बाबा शास्त्री, कृष्णराज बाबा विद्वांस, अचलपूरकर बाबा, गोपीराज शास्त्री, दामोदर अण्णा पाथरे, महेंद्रमुनी कपाटे, बाळकृष्ण दादा लोणारकर, बुद्धिसागर बाबा कपाटे आदी संत महंत तपस्विनी उपस्थित होते.